मी तर सकाळी 8 वाजता जाऊन मंत्रालयात बसायचो, कुणी यायचं नाही, मोहोळकरांनो एक यायचा नाही. मला उलट काही मंत्र्यांनी, मी नावं नाही सांगत, म्हणले दादा कशाला मरायला निघाला. म्हणलं का रे, अप्पाट भरून वर जाल. अरे म्हणलं आपल्याला लोकांनी त्या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे, जबाबदारीतनं पळून जाणारी माणसं आपण नाही, आपण त्या ठिकाणी समोर गेलं पाहिजे. जर मंत्रालय बंद पडलं तर उद्या जिल्हा बंद पडेल, तालुका बंद पडेल, बाकीचे अधिकारी म्हणतील अरे तिथंच कोण बसत नाही तर आम्ही का करायचं. तिथनं मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे कलेक्टर असतील, SP असतील, CO असतील, त्या ठिकाणी आरोग्य विभागाचे अधिकारी असतील, DHO असतील, सगळ्यांशी संपर्क साधायचो. कुठं आमदारांचे निरोप आले इथं इथं असं असं घडलं, ताबडतोब त्या ठिकाणी आपण मदत करायचो. ह्याच्यातून आम्ही महाराष्ट्राला काढलं. आम्ही कामाची माणसं आहोत, आम्ही नुसते बोलणारे नाहीत, आम्ही बोलगेवढे नाहीत, आम्ही कृती करणारे आहेत. आणि त्याच्यानंतर 2 वर्ष ह्याच्यात गेली, राहिलेल्या 3 वर्षात किती दिले? 3,500 कोटी रुपये दिले. 3,500. घास नाही घास, हे येड्या गावळ्याचं काम नाही. आता पुढच्या वेळेस त्या ठिकाणी निवडून द्या, पुढच्या वेळेस निवडून दिलं तर 5 वर्षाच्या करता तुमच्या मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये आत्ता तरी 3,500 कोटी रुपये दिले, पुढच्या वेळेस 4,000 कोटी रुपये देतो. इथल्या विकास कामाला 4,000 कोटी. तुमचे रस्ते, तुमचे विजेचे प्रश्न, तुमचे त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, शेतीच्या पाण्याचे प्रश्न, हे अजिबात त्या ठिकाणी शिल्लक ठेवणार नाही. त्याचबरोबर आपल्याला सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळसह माढा तालुक्यातल्या जनतेच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या आष्टी उपसा सिंचन योजनेला शेवटी आचारसंहिता लागायच्या आत राजन मालकाचा फोन यायचा, यशवंताचा फोन यायचा, दादा काहीतरी करा, दादा काहीतरी करा. म्हणजे ही म्हणायचा दादा काहीतरी करा, ती मालक म्हणायचा करतो की नाही. याला म्हणलं इल्लच भारी चाललंय, पण मी म्हणलं नाही, नाही करत जा. त्यामध्ये मी त्यांना सांगितलं मालक काळजी करू नका, आता ही शेवटचीच ही निवडणूक आहे, आता 2029ला मतदारसंघाची फेररचना होणार आहे, आरक्षण बदलणार आहे, त्याच्यामुळं आपण काही काळजी करू नका. यशवंता तर तिकडंच झोपायला होता, पहाटेच यायचा. आणि मित्रांनो 772 कोटीच्या सुप्रमाला मान्यता दिली.